हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, सकाळी-सकाळी माझ्यासारखी सगळ्या ताईंची घाई गडबड असणार आहे. कारण आता मुलांची शाळा भरलेली आहे. त्यामुळं मग सकाळी-सकाळी मुलांचं आवरायचं असतं, डबे बनवायचे असतात. तर मुलांना शाळेत सोडायचं असतं, असं बरंच काही काम असतं. तर आपल्याला सकाळी-सकाळी अंघोळ वगैरे केल्याच्या नंतर किचनमध्येच काम असतं. तर इथं बघा माझं चाललं होतं भेंडी बनवायचं काम. पीठ अगोदरच मी मळून ठेवलं होतं आणि भेंडी बनवायला घेतली होती. तर भेंडी मी अशी तुकड्यांमध्येच करून घेतली आणि त्यानंतर लसूण फोडणीला टाकला आणि फोडणीला टाकल्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून भेंडी परतून घेतली, मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी वाफवून घेतली. त्यानंतर लिंबू थोडंसं त्यामध्ये पिळून घेतलं, कारण लिंबू पिळल्यामुळे ना किंवा आमसूल टाकल्यामुळे भेंडी अशी चिकट बनत नाही. त्यानंतर भेंडी शिजल्याच्या नंतर मग थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली, शेंगदाण्याचा कूट टाकला आणि भेंडी शिजली का ते पाहिलं. तर अशा पद्धतीने माझं चाललं होतं. भेंडी झाली आणि भेंडी झाल्याच्या नंतर मग मी लगेच चपात्या बनवायला घेतल्या. तर मी पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं भेंडी कट करण्याच्या अगोदर. तर पीठ छान असं भिजलेलं आहे. आता चपात्या बनवून घेणार आहे, कारण सकाळी मुलांच्या शाळेची घाई गडबड असते आणि मुलांना चपात्या डब्यासाठी लागतात. तर आता चपात्या बनवते. तर चपाती बघा इथं आपली कशी टम्म अशी फुगलेली आहे. तर ही चपाती अशी टम्म फुगण्यासाठी पीठ मळत असताना व्यवस्थित असं कणकेला पुरेल इतपत मीठ टाकायचं. त्यानंतर कणिक घट्टसर मळायची आणि पाणी घालून थोडीशी मऊसूत करायची. 10-15 मिनटं कणिक अशी भिजून दिली की एकदम मस्त अशा चपात्या बघा फुगतात सुद्धा आणि दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात. तर अशी टिप्स आहेत कणिक मळण्याच्या आणि चपात्या बनवण्याच्या. तर तुम्ही इथं पाहू शकता माझी चपाती अशी मस्त पोळीसारखी टम्म फुगलेली आहे आणि अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत चपात्या अगदी टोपल्यामध्ये जरी ठेवल्या ना आपण तरीसुद्धा राहतात आणि मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा. तर अशा चालल्या होत्या माझ्या चपात्या बनवायला घेतल्या होत्या आणि चपात्या बनवत होते मी. तर गॅसवरती काही बनवल्या, त्यानंतर मग नंतर इंडक्शनवरती बनवायला घेतल्या. तर तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक चपाती आपली फुगलेली आहे. तर तुम्ही अशी घट्टसर अगोदर कणिक मळून घेतली पुरीप्रमाणे आणि नंतर पाणी घालून जर मऊ केली तर चपाती व्यवस्थित होते. तर चाललं होतं माझं चपात्या बनवायचं काम आणि सकाळी अशी घाई गडबड असते. तर मुलं मी चपात्या बनवत होते तोपर्यंतच त्यांचं ज्याचं आवरण ते जेवायला पण घेत होते. त्यानंतर मग मुलांचे डबे वगैरे सुद्धा मला भरायचे होते. तर सकाळी खूप घाई गडबड असती. चपात्या वगैरे माझ्या सगळ्या बनवून झाल्या आणि त्यानंतर समृद्धीने सिद्धीने त्यांचा डबा भरला. आता मी बंटीचा डबा भरून देत होते, कारण त्याचा तो लहान आहे. तर मग तो कधी भरतो डबा, पण मला वेळ मिळाला तर मग मी भरत असते. तर चपाती भाजी नाश्त्याला ते खाणार आहेत आणि डब्याला सुद्धा भेंडी चपाती घेऊन जाणार आहेत. आता डब्याला आणि खायला म्हणलं तर मग मुलांनाच ही भाजी संपून जाते आणि थोडीशी शिल्लक राहिली. तर आता मिस्टरांसाठी मला थोडीशी पातळ भाजी बनवायची होती. तर म्हणलं चला आता सोप्यात बटाट्याचीच भाजी करावा. तर एक बटाटा मी चिरून घेतला आणि खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर छान असं वाटण बनवून घेतलं. कढीपत्ता घेतला. आता थोडीशी भाजी बनवते मिस्टरांसाठी. आता ह्याच पॅनमध्ये बनवणार आहे, कारण लोखंडाच्या पॅनमधली भाजी छान लागते बरं का खायला. राहिलेली भेंडी घेता काढून घेते. सकाळी अशी कामाची गडबड असते आणि सुक्या भाज्या बनवल्या ना तर मग त्या पुरत नाही बरं का. थोडीशी पातळ भाजी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी बनवावीच लागते. असं काय असतं. सकाळी कामं भरपूर असतात. थोडासा पॅन धुवून घेते. तर मी लोखंडी पॅन स्वच्छ घासून घेतला. त्यानंतर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची देट्याचं वाटण बनवलं, कारण ते वाटण माझं संपलं होतं. आता काय होतं, सुकी भाजी जर मुलांना केली तर मग मुलांना खायला न्यायला डब्यांना काय पुरत नाही आणि मग मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी भाजी राहत नाही. कधी असं होतं, कधी राहती, पण थोडीशीच राहते. तर मग ती मिस्टरांना ना चुरून भाजी खायला आवडते. तर मग असं पातळ काहीतरी बनवावं लागतं. आता नॉनव्हेज आम्ही खातो, पण असं वार बघून खात असतो. म्हणजे गुरुवार, शनिवार, अमावस्या, एकादशी असं खात नाही, सोमवारी वगैरे. तर आणि सकाळी काही नॉनव्हेज करत नाही मी, संध्याकाळीच बनवत असते. तर मग बटाट्याचीच भाजी सोपी बनवायला, तर म्हणलं चला पटकन अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊ. तर मस्त अशी भाजी फोडणी टाकली, जी आपल्या घरामध्ये बेसिक मसाले असतात ते खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि बेसिक मसाले टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त अशी थोडी लपतपीतच पातळ भाजी बनवली. तर टाकली होती बघा मी गॅसवरतीच काढायला आणि नंतर मग मी इंडक्शनवरती शिजण्यासाठी तर बटाट्याची भाजी मी शिजायला टाकली. तोपर्यंत समृद्धी आणि मिस्टर आणि बंटी सिद्धी चालले होते
शाळेमध्ये. तर बघा यांचं सकाळ सकाळ असं शाळेमध्ये जायची घाई गडबड असते. तर समृद्धीने बूट वगैरे पुसून घेतला, त्यानंतर निघाले. तर स्कूटीवर जाणार होते तिघं पण, मिस्टर घेऊन जाणार होते त्यांना शाळेमध्ये. तर सकाळी सकाळी आणि मुलं एकदा शाळेमध्ये गेली ना एकदम घरामध्ये शांत वातावरण तयार होतं बघा, आणि मग आपली कामं पण व्यवस्थित होतात. तर सकाळी सकाळी मुलांना लावून द्यायची शाळेत गेल्याच्या नंतर मग मी किचनमध्येच आले परत, आणि जे स्वयंपाकाची भांडी वगैरे होते सगळी मुलं जेवलेली ती सगळी घासून घेतली. त्यानंतर किचन वाटा छान असा आवरून घेतला. किचन वाटा जर चांगला असा आवरून घेतला ना तर मग दिवसभर असं फ्रेश वाटतं, नाही तर मग किचनमध्ये येऊ पण वाटत नाही. कारण आपलं किचन जे आहे ते साफसुथरंच असायला हवं. तर मुलं शाळेत गेली, किचन वगैरे सगळं आवरलं, डबलचा झाडू मारून घेतला, आणि इथं पाहू शकता तुम्ही मी छान अशी देवपूजा केलेली आहे. तर बघा मुलं शाळेत गेली, आणि मुलं शाळेत गेल्याच्या नंतर मी लगेच पापडाचं पीठ मळायला घेतलं. तर मला उडदाचे पापड बनवायचे, थोडंसं पीठ माझ्याकडे शिल्लक होतं अर्धा किलोच्या इतकं. तर अर्धा किलो मी परत डाळ आणली आणि दळून आणली, म्हणजे 1 किलोच्या प्रमाणामध्ये पापड बनवणार आहे मी. तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास पाण्यामध्ये रामबंधू पापड मसाला ही पुडी घेतली होती, ती अशी 10 मिनटं भिजत ठेवलेली आहे. आता पापडाचं पीठ मळून घेणार आहे. तर म्हणलं आता पापडाचं पीठ अगोदर मळून ठेवावं, तोपर्यंत झाडू पोछा आणि कपडे वगैरे सगळं आवरतंय, आणि नंतर मग पापड लाटायला घेणार आहे 2 तास पीठ भिजल्याच्या नंतर. तर आता पापडाचं पीठ मी मळून घेते अगोदर. आता त्या दिवशी तनुच्या मम्मीचे पापड केले होते बरं का, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असतील. तर त्या दिवशी तनुच्या मम्मीचे बनवले, पण आता अजून वेळ आहे, पावसाळा चालू झाला आहे, पण काय एवढं पाऊस काय अजून नाही आहे. तर ह्या पापड बनवायला आपण कधीही बनवू शकतो 12 महिन्यामध्ये, फक्त पावसाळा नसला पाहिजे. पावसाळा जर असेल, बाहेर पाऊस जर असेल, तर मग असं चिकट चिकट पीठ बनतं, एरवी आपण कधी पण बनवू शकतो. तर आता हे वेळ तर म्हणलं चला पीठ खराब होऊन जाईल, म्हणून मी अर्धा किलो डाळ परत आणखीन आणली आणि 1 किलोचे पापड बनवायला घेतले. तर गावाकडं सासूबाईंसाठी सुद्धा बनवायचे आहेत ना, तर त्यांना सुद्धा देणार आहे मी थोडेसे यामधले पापड. तर म्हणलं चला आता घेऊ बनवून. तर माझ्या मैत्रिणी माझ्या मदतीसाठी येत असतात. इथं बघा मी छान असं पीठ मळून घेतलं, पॉलिथिनमध्ये कॅरी बॅगमध्ये घालून ठेवलं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये. त्यावरती झाकण ठेवून 2 तास भिजवून ठेवणार आहे. तोपर्यंत आता बाकीची कामं आवरून घेते. बघा आत्ता वाजलेले आहेत 11:30 आणि माझं सगळं काम आवरलंय. तर आता काम आवरलंय, तर पापडाचं पीठ पण भिजलंय, तर म्हणलं आता लगेच लाटून घ्यावं. तर मैत्रिणींना फोन केले होते, तर ते म्हणले आमचं कोणाचे कपडे राहिलेत, कोणाची भांडी राहिल्यात, तर आम्ही काम आवरून येतो. तर थोड्या वेळ ते येऊपर्यंत मग मनीषा आली बघा, तर तिचं काम आवरले, मुलं पण शाळेत गेले तिची पण. तर आमची चालली इकडं पापड बनवायची तयारी. तर काय काय गेले तर तुम्हाला दाखवते बघा. मी बेडवरती ना बेडशीट स्वच्छ धुवून टाकले, त्यानंतर चटई, त्यावरती साडी स्वच्छ धुवून अंथरून घेतलेली आहे पापड टाकण्यासाठी. इथं पेपर घेतल्यात, आणि इकडं बघा आमचं चाललंय गोळ्या करायचं काम, कारण मैत्रिणी आल्या ना तर मग सगळ्या संगच आम्ही पापड लाटाय बसणार आहे. तर इकडे मी अशा तोडून दिल्यात बघा तिला गोळ्या, आणि इकडे ही मनीषा अशा गोल गोल करते. झाल्या का? थोड्या राहिल्यात ना अजून, हे लाटायला ठेवू. तर चाललंय उन्हाळा संपला तरी आपलं काय चाललंय उन्हाळा काम नाही, एवढंच आहे आजच्या दिवस करायचंय, रोज रोज नाही. तर चला घेतो आम्ही आता गोळ्या करून. तर एवढ्या गोळ्या केल्या, तिकडं पातेल्यामध्ये पण ठेवल्यात, आणि अजून एवढं पीठ बाकी गोळ्या करायचं. अशा गोळ्या एकदम करून ठेवल्या ना तर मग सगळ्या जणी आल्या की मग पटपट लाटायला होते, ना ते एक माणूस तर गोळ्या करायलाच गुत्तं, असं होतं. आराम करून करून एक एक काम करता बरोबर नाही करू तर आमचं काम होत नाही. आधी खाऊन घेतात मग कामाला लागता. नाही खायचं. अहो काम झाल्याच खातो. म्हणजे आम्ही काय स्वयंपाक केला की जेवाय बसतो काय? उलट मी पहिले तशीच करायची, सगळं आवरल्यावर जेवण करायची. याच मला म्हणलं म्हणजे ते जेवण नाही काय नाही, नंतर खाल्लेलं बरं आधी. तर बघा सगळ्या मैत्रिणी आपल्या पापड लाटण्यासाठी आलेल्या आहेत. तर इकडे चाललंय आमचं मस्त असं पापड लाटण्याचं काम. तर गप्पा मारत मारत आता कधी पापड होते ते कळायचं पण नाही बरं का. तर डाएटचं चाललंय, तब्येतीचं चाललंय. कारण आमची काळे मावशी आहे ना एकदम लुकडा पैलवान आहे बरं का, म्हणून चाललंय. तर काय करते ग तू, तब्येतीची काळजी कशी घेते सांग? नाही घेत काळजी, मग वाढून चालली. होय. मोबाईल छान गेला मालिका बघून बघून कमी पण मोबाईलच्या जास्त मालिकाच मिळत नाही बघायला आता. का मालिकाच आहे ना. तरी अजून आपली लोणकर मावशी बाकी आहे यायची, तर येणार आहेत त्या सुद्धा. तर यायला निघाल्यात त्या, त्यांचं घर थोडंसं अंतरावर आहे ना, त्यामुळे थोडासा त्यांना वेळ लागणार आहे. तर चला आता घेतो आम्ही पापड लाटून. तर आपली शिवान्याची मम्मी बघा ही,
तर किती छान पापड लाटताय त्या सुद्धा ताई. आणि आमची सगळी बॅचेच आहे बरं का पापड लाटायला. आणि शेवटचे पापड आहेत हा, परत नंतर 12 महिन्यांनी. टाकाटाकत राहावं म्हणलं आता करायचं असं बिना केसाचं. बिना केसाचं मग काय टकली काय? म्हणजे मी येणार होते बरं का केसानं विचारलं पण म्हणलं व्हिडिओ घ्यावं. हा संपल्यावर दाखवत होता. नंतर 3 लाईन असं होय. समोरचा लय भारी बसतो आणि शाळा सुट्टी डायरेक्ट गेट पर्यंत येतो. आणि लय भारी बोलतो बरं का. त्या दिवशी म्हणला कोण सोडवा येणार आहे, अण्णा न्यायला येणार आहे, पप्पा सोडवा येणार आहे असं बोलतो भारी. लय गुणाने बसला होता त्या दिवशी. पोर आहे ना घरी उलट करमत नाही नाही, शाळेत पण चांगलं आपण राहतं शाळेत त्याला. आवडत होती. आवड आहे त्याला बिंदास शाळेला राहता भेटते ना हो. आणि पोरांच्यात खेळायला नर्सरी. शिवाण्याच्या मम्मीचा काय रुद्र बसतो का नाही? रुद्रवी राहतंय बरं का. असतं काल फक्त मी गेली सोडायला खेळायला तेवढंच क्लासमध्ये असतं. पल्लवीचा भाऊ म्हणतोय त्याला म्हणा जरा कमी नटून जात जा. म्हणलं तेव्हा आधी छान दिसतं, नटायची काय गरज आहे त्याला. भेटायला काय तिथं आपण जवळ राहतो ना शाळेत, त्याच्यामुळे पोरांना काहीच वाटत नाही शाळेत. हा लांब लांब असल्यावर मग फरक पडतो, मग रडली असती पोरं. नाही म्हणून पण लांब असतं ना, जवळ आहे, आपलं घर जवळ आहे वाटतं ना. तेव्हा शिवण्याला सोडवायला पण जात होता ना रुद्र, त्यामुळं मग रडत नाही. समर्थ आणि रुद्र दोन्ही चांगले राहतात फक्त बाकीले रडतात पोरं. त्यांना लांब पडतंय. त्या दिवशीच कशी रडत होती पार शाळा म्हणजे चालली त्यावेळेस रडत होती, घरी यायच्या वेळेस पण रडत होती. आता शाळा कुठल्या पण पोरं रडत असतात आपल्या काय काय. पोरांना शाळा माहिती नाही तर मागच आहे आपल्या शाळा, त्याच्यामुळे काय वाटत नाही त्यांना. चांगले राहतात. आमचा शेवगी रडतो जावं तोपर्यंत. आता पण रडतोय या वर्षी. रडला पहिल्या दिवशी लय रडला. आता काय पुस्तकं मागवतोय? आता काय रोज पुस्तक कधी आणणार तू? मेसेज तुम्हाला आणायची आता उद्या आणायची. काय इकडे ना जवळजवळ पापड लाटायचं झाले बरं का. ताटामध्ये जेवढे उंडे दिसत आहेत ना तर तेवढे राहिलेले आहेत. तर ताईंनी एकदम पटापट पापड लाटलेले आहेत, कारण आता वाजत आलेले आहेत 1:30 आणि त्यांची मुलांची शाळा सुटणार आहे 1:30 वाजता, तर त्यांना आणायला जायचंय. तर इकडे त्यांचं पापड लाटायचं काम चालू आहे. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी छान असं सरबत बनवणार आहे. नको म्हणल्या पण म्हणलं चला जाऊ द्या बनवू मस्तपैकी. ऊन पण झालंय तर मस्त सरबत बनवू थंडगार. तर आता ह्या राहिलेलं तेवढं लाटून घेताय तोपर्यंत मी सरबत बनवते. तर मावशीला ना तब्येत कमी करायची त्यामुळे ती बोलली सरबत कमी म्हणजे पिणार नाही मी. तर ती सरबत पित नाही बरं का. पण आहे ना बाहेरचं जास्त खायला लय आवडतं तिला. तर मग हाय ना मनीषा आवडते ना? आवडतं का नाही तिला बाहेरचं जास्त खायला? हा बेकरीचे पदार्थ खात्यात. पापड लाटताय ना तोपर्यंत मी सरबत बनवणार आहे त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठी. तर चला सरबत बनवलंय त्यांना मी देऊन घेते. मला घ्या. तर चांगली एनर्जी. तर सगळ्या ताईंना थँक्यू बरं का पापड लाटायला आल्याबद्दल. घ्या घ्या हाय हाय अजून केलाय घ्या. बघा इथं आमचे सगळे ना 1:30 वाजता सगळे पापड लाटून झालेले आहेत आणि ह्या ताईंची गडबड आहे पोरं आणा जायची. आपल्या व्हिडिओला मी इथंच एंड करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.